महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। मागील त्याला सोलर कृषी पंपासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज केला आहे। अर्ज करून तुमचे 2-3 महिने होत आलेले आहेत, परंतु तुम्ही अजून कंपनी निवडायचं ऑप्शन तुम्हाला आलं नाही। परंतु काही शेतकरी असं करतात, अर्ज करतात, पैसे भरतात आणि त्यांना वाटतं की आम्हाला कॉल इन मेसेज येईल, मग आम्हाला कंपनी निवडता येईल। तसं काही नाही मित्रांनो, तुम्हाला स्वतःहून या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे येऊन तुम्हाला तुमची जी कंपनी तुम्हाला निवडायची तुम्ही देऊन स्वतः सिलेक्ट करावं लागते। तुम्ही इतरांच्या भरोश्यावर राहून जमत नाही, तुम्हाला मेसेज येत नाही, काहीच नाही। तुम्ही स्वतःहून तुमची कंपनी सिलेक्ट करू शकता, तरच तुमचा कंपनी तुम्हाला सिलेक्ट करता येईल। आता यामध्ये काय झालं तर कालच्याला आहे ना, सर्व कंपनीचे एकदम स्टॉक आला होता। ते स्टॉक फक्त लिमिटेड स्टॉक आला होता, 1 तासभरच ते स्टॉक चालला। त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेतला, परंतु ज्या शेतकऱ्याला लाभ भेटला त्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। परत कोटा कधी येणार आहे, किती तारखेला येणार व किती टाईमला येणार याबद्दल माहिती पाहूया। व जे शेतकरी आता नवीन आहेत त्यांना पुढे जाऊन ते आपल्याला कंपनी सिलेक्शन करायचं आहे, ते ऑप्शन कुठं आहे ते त्यांना मी सांगतो। ते आधी तुम्ही ते ऑप्शन पाहू शकता, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही पहा। इथं तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही येऊ शकता। इथे आलं तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता बेनिफिशियरी सर्व्हिस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन करंट स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं आल्यावर तुम्हाला इथं तुमचं MK-ID जे आहे, तुम्हाला फॉर्म भरताना MK-ID आला असेल, तो MK-ID इथं पेस्ट करायचा आहे आणि सर्च म्हणायचं आहे। इथं सर्च म्हणलं तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होईल। फॉर्म ओपन झालं इथं तुम्हाला सर्व डिटेल पाहण्यास मिळेल। इथं खाली तुम्ही पाहू शकता सर्च वेंडर, म्हणजे सर्च वेंडरमध्ये तुम्ही तुमची कंपनी सिलेक्ट करू शकता। इथं तुम्ही क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केलं तुम्हाला अशा प्रकारचं एरर पाहण्यास मिळेल। सध्या स्टॉक शिल्लक नसल्यामुळे तुम्हाला इथं तुम्हाला कोणतीच कंपनी दिसणार नाही। आता स्टॉक कधी येईल, आता समजा आता डिसेंबर महिन्यात संपत झाला आहे, 1-2-3 दिवसामध्ये डिसेंबर संपून जाईल आणि तुमचं जे आहे ना, तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी सांगतो, ऐका। आता इथं तुम्ही सिलेक्ट केलं, तुम्हाला इथं कंपनीचं ऑप्शन आलं नाही। शेतकऱ्याला माहिती झालं कुठं जाऊन सिलेक्ट करायचं आणि कुठं कंपनी निवडायचं। तुम्हाला मी सांगतो स्टॉक कधी येतो। हे स्टॉक आहे ना, आता सध्या काही वेळेस रात्री 12च्या सुमारासुद्धा स्टॉक येतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, दिवसातून 3-4 वेळेस तुम्हाला इथं येऊन चेक करायचं आहे। इथं आले चेक करायचं, फक्त तुम्ही चेक केल्याबरोबर तुम्हाला तुमचा स्टॉक कधी आला ते तुम्ही जर तुमची कंपनी जी आहे तुम्हाला ती निवडायची, ती कंपनी जर इथं आली तर लगेच तुम्ही निवडू शकता। त्यानंतर हे डिसेंबर एंडपर्यंत सर्व स्टॉक परत येण्याची शक्यता आहे, पण स्टॉक कसं येतो, लिमिटेड स्टॉक येतो। त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन इथं राहा आणि स्टॉक आला का लगेच तुमची कंपनी बुक करून टाका। जर हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताचा जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।